हॅलो डिअर स्टुडंट्स, क्लास 9चा लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा जो चॅप्टर आहे तो रिसेंटली आपला कंप्लीट झालेला आहे. त्याचे व्हिडिओज तुम्ही सगळ्यांनी बघितलेलेच असतील. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या चॅप्टरमधल्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इन द फॉर्म ऑफ नोट्स. मी तुम्हाला आज त्या चॅप्टरमधल्या सगळे इम्पॉर्टंट पार्ट्स लक्षात कसे ठेवायचे हे नोट्सच्या थ्रू सांगणार आहे. ह्या नोट्स तुम्हाला आज किंवा उद्या पर्यंत आपल्या वेबसाईटवरती मिळून जातील. सो दॅट तुम्हाला ह्याचा स्टडी करायचा असेल, लिहून घ्यायचे असतील तर त्याचा चांगला बेनिफिट होईल तुम्हाला एक्झामसाठी. जसं की तुमचा सगळ्यांचाच महत्त्वाचा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे मोठे क्वेश्चन आन्सर्स लर्न कसे करायचे, लक्षात कसे ठेवायचे, तर त्याही रिलेटेड मी तुम्हाला आज गायडन्स करणार आहे. लाईफ प्रोसेसेसमधला जी पहिली कन्सेप्ट आहे ती ट्रान्सपोर्टेशनची कन्सेप्ट. प्लांट्समध्ये आणि ह्युमनमध्ये कशा पद्धतीनं हे ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस होते, दॅट इज मूव्हमेंट ऑफ फूड किंवा एक्सक्रिटरी सबस्टन्सेस वगैरे हे जे सगळे कन्सेप्ट्स येतात या पार्टमध्ये. तर प्लांट्समध्ये मोस्टली नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नोट विचारली जाते की राईट अ शॉर्ट नोट ऑन ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे सांगणार की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज, सोडियम ह्यासारख्या मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन प्लांट्समध्ये घेतलं जातं. मग हे जे आहेत हे सगळे सॉईलपासून ॲब्झॉर्ब केले जातात. हा तुमचा महत्त्वाचा पॉईंट. हे मी जे हायलाईट करत आहे ना, तर ते तुमचे उत्तराचे महत्त्वाचे पॉईंट असतील जेवढे तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर झायलेम आणि फ्लोएम. त्यातलं झायलेम जे आहे ते वॉटरचं कंडक्शन करणार आणि फ्लोएम जे आहे ते फूडचं कंडक्शन करणार, हे तुम्हाला सांगायचं आहे. आता हे जे आहेत, हे जे क्वेश्चन दिसत आहेत ते तुमचे इन टेक्स्ट क्वेश्चन्स आहेत. म्हणजेच तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, यूज युअर ब्रेन पॉवर असे जे क्वेश्चन्स विचारले ते देखील मी इथं इन्क्लूड केलेले आहेत. त्याचे आन्सर्स देखील तुम्हाला मी याच्यासोबत शेअर करत आहे. तर पहिला जो प्रश्न आहे की लीव्ज ऑफ द प्लांट्स फॉल ऑफ इन अ पर्टिक्युलर सीझन. मग ह्याच्यामध्ये काय म्हणणार की प्लांट्समध्ये स्पेसिफिक एक्सक्रिटरी सिस्टम नसते फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट. आणि मग ते जे प्लांटमधले वेस्ट स्टोअर केलेले असतात प्लांटमध्ये, तर त्या लीव्जमध्ये शेअर केलेल्या असतात आणि मग ते पडतात आणि त्याच्या थ्रू ते वेस्ट प्लांटमध्ये रिमूव्ह होतं. हे प्रॉपर तुम्ही सांगणार. तर ह्याच्यामध्ये डू नॉट हॅव एक्सक्रिटरी सिस्टम हा एक तुमचा महत्त्वाचा पॉईंट असेल. आणि वेस्ट जे आहेत हे बघा, हे हा एक वर्ड. आणि स्टोअर्ड इन लीव्ज आणि मग ते शेड होतात आणि त्याच्या थ्रू ते वेस्ट रिमूव्ह केले जातात. फ्रूट्स, फ्लावर्स फॉल ऑफ आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम. हे पण जसं आत्ता सांगितलं तेच आहे की मॅच्युअर होतात, न्यूट्रिएंट सप्लाय त्यांचा ब्लॉक होतो आणि त्यामुळे ते पडतात. म्हणजे जे वेस्ट मटेरियल्स आहेत ते लीफच्या सेल्समध्ये, फ्लावर्समध्ये आणि बार्कमध्ये वगैरे स्टोअर केले जातात. ते मॅच्युअर झाले की त्यांचा न्यूट्रिएंट सप्लाय ब्लॉक होतो. मग यातलं महत्त्वाचं काय आहे, न्यूट्रिएंट सप्लाय ब्लॉक होतो आणि म्हणून ते पडतात. सबस्टन्सेस लाईक रेझिन, गम एटसेट्रा आर गिवन आउट ऑफ द प्लांट बॉडी. ह्याच्यात हे रेझिन्स वगैरे काय आहेत, तर हे त्यांचे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत. हे सगळे त्यांचे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत, राईट. ते कुठं स्टोअर केले, जसं आता आपण बघितलं लीफ, फ्रूट्स, बार्कमध्ये. आणि मग ते हे कशासाठी रिलीज केले जातात, तर ते वेस्ट रिमूव्हलची ही ते प्लांटची एक मेथड आहे. हे सगळं झालं. मग आता ह्युमनमध्ये एक्सक्रिशन्स जे आहे, पहिल्यांदा ह्युमन, प्लांट आणि मग नंतर ह्युमन ह्या दोन्हीमध्ये. आता एक्सक्रिशनची जी प्रोसेस ह्याच्यामध्ये आपण काय म्हणणार, इलिमिनेशन ऑफ, ही त्याची डेफिनेशन झाली. तुम्हाला 1 मार्क्ससाठी ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते. रिमूव्हल ऑफ वेरियस हार्मफुल मटेरियल्स कशासाठी केलं जातं हे, तर युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया ह्यासारख्या हार्मफुल मटेरियल्स बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होऊ नयेत यासाठी एक्सक्रिशनची प्रोसेस. मग हे इन जनरल आपण त्याची इन्फॉर्मेशन सांगितली. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये स्पेसिफिक अशी मेकॅनिझम नसते, डायरेक्टली सेल मेम्ब्रेन जे आहे त्याच्या थ्रू ते वेस्ट मटेरियल बाहेर टाकलं जातं. प्लांट्समध्ये एकदम सोपी पद्धत आहे, जसं आपण आत्ता बघितलं की डिफ्युजनच्या थ्रू ही एक्सक्रिशनची प्रोसेस होते गॅशियस सबस्टन्सेसच्या. मग ह्याच्यामधले गॅशियस आणि डिफ्युजन हे वर्ड महत्त्वाचे आहेत. म्हणजेच गॅशियस सबस्टन्सेस आर रिलीज्ड आउट ऑफ द प्लांट बॉडी बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय, तर जिथे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे तिथून लोअर कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या पार्टकडे त्याची मूव्हमेंट होते. त्यानंतर हे जे वेस्ट मटेरियल आहे ते व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर केलं जातं. कुणाच्या, तर व्हॅक्युअल्स ऑफ फ्लावर्स, फ्रूट्स अँड बार्क. इथे जनरली स्टोअर केलं जातं आणि नंतर ते पडून जातात आणि ह्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये वेस्ट रिमूव्हलची प्रोसेस होते प्लांट्समध्ये. त्यानंतर आता बघा, हे ऑब्झर्व युअर मदर वगैरे हा तुमच्या टेक्स्टबुकमधलाच हा प्रश्न आहे.
तर हे जे अमॉर्फोफॅलस म्हणजे जे सुरण असतं ना आपलं, तर त्या सुरणाच्या ह्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल्स असतात, ज्याला रॅफाइड्स म्हणतात. हा एक पूर्ण ह्याच्यात लक्षात ठेवायचं. आणि मग ते कसे आहेत, नीडल शेप्ड आहेत. आणि मग ते नीडल शेप्ड असल्यामुळे ते टोचतात, इरिटेट करतात. आणि मग हे जर अवॉइड करायचं असेल, म्हणजे अवॉइड कसं करायचं हे पण विचारले ना. सो बाय अप्लाइंग टॅमॅरिन ऑर लेमन, ह्याच्या थ्रू तुम्ही ते अवॉइड करू शकता. त्यानंतर एक्सक्रिटरीज प्रोडक्ट्स ऑफ प्लांट्स जे आपल्यासाठी युजफुल आहेत असं पण विचारले. तर हे काही प्रोडक्ट्स आहेत, त्यांची नेम्स मी इथं तुम्हाला दिलेली आहेत. त्यानंतर विच वेस्ट मटेरियल्स आर प्रोड्युस्ड इन अ बॉडी थ्रू मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, आपल्या बॉडीमधून कोणते कोणते वेस्ट प्रोड्यूस होतात. तर किडनीच्या थ्रू आपल्या युरिया, युरिक ॲसिड आणि वेगवेगळे सॉल्ट प्रोड्यूस होतात. लंग्सच्या थ्रू CO2 आणि वॉटर रिलीज होतं. आणि स्किनच्या थ्रू सॉल्ट आणि नायट्रोजनस वेस्ट, असे 3 वेगवेगळ्या पद्धतीचे वेस्ट आपल्या 3 वेगवेगळ्या ऑर्गन्समधून रिलीज होतात. मग आता बघा ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघितलं तर सरसकट एक पॅसेजच दिलेला आहे, परंतु मी तुम्हाला इथं ही एक्सक्रिटरी सिस्टम वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिव्हाइड करून दिलेली आहे. तुम्हाला जेव्हा 5 मार्कांसाठी ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही ह्याच पद्धतीनं लिहायचं ट्राय करा, व्यवस्थित पॉईंट वाईज. तर पूर्ण आपली एक्सक्रिटरी सिस्टम ही ह्या 4 स्ट्रक्चर्सपासून बनलेली आहे, किडनीज, युरेटर्स, ब्लॅडर आणि युरेथ्रा. मग किडनीज कशा आहेत, तर बीन शेप्ड आहेत, वर्टेब्रल कॉलमच्या आयदर साईडला आहेत, त्यांची लेंथ आणि विड्थ सांगितली आहे. राईट किडनी स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट किडनी. आणि मग ही डायग्रॅम सोप्या पद्धतीनं कशी काढायची ह्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ मध्यंतरी केलेला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला, ती बघून घ्या. ही डायग्रॅम खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला काढायला विचारली जाते एक्झाममध्ये. 3 मार्कांसाठी वगैरे नुसती डायग्रॅम ड्रॉ करायला, किंवा मग तुम्हाला 5 मार्कांचे वगैरे जे प्रश्न असतात त्यात एक्सक्रिटरी सिस्टम एक्सप्लेन करायला विचारलं जातं. मग तिथे तुम्हाला हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला डायग्रॅम काढता आली पाहिजे. आता मग पहिलं लिहिलं आपण पेअर ऑफ किडनीजमध्ये एवढंच. म्हणजे आता बघा एक्सक्रिटरी सिस्टमची माहिती लिहायची वेगळी आणि प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन वेगळं. जेव्हा तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टम विचारतात ना, तर तिथं फक्त त्या जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन लिहायची, त्याच्यात काय होतं हे सांगणं इथं एक्सपेक्टेड नाही आहे. पेअर ऑफ युरेटर्स हे काय आहेत, तर ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहेत दॅट ओरिजिनेट फ्रॉम द हायलम ऑफ किडनीज. हायलम म्हणजे हा जो मधला पार्ट येतो, थोडासा फुगीर पार्ट आहे ना, तर त्याच्यापासून ओरिजिनेट होणारे हे ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहेत दॅट कनेक्ट किडनीज विथ द ब्लॅडर. ब्लॅडरमध्ये जस्ट युरिन स्टोअर होते टेम्पररीली. आणि युरेथ्रा, त्याच्या थ्रू काय केलं जातं, युरिन ही आपल्या बॉडीच्या बाहेर एक्सपेल केली जाते. त्याच्यामध्ये व्हॉलेंटरी मसल्स असतात की जे आपल्या युरेथ्राचं ओपनिंग आणि क्लोजिंग कंट्रोल करतात. आणि मग इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी जेव्हा म्हणतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे कॉर्टेक्स आणि मेड्युला हे जे पार्ट आहेत, हे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीज किंवा एलएस ऑफ किडनीज असा जेव्हा प्रश्न विचारतात तर तेव्हा तुम्हाला हे सांगायचं, किंवा स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. तर ह्याच्यामध्ये किडनीजमध्ये नेफ्रॉन, किंवा त्यालाच बघा काय काय नावं आहेत. नेफ्रॉनलाच अजून एक नाव आहे युरिनिफेरस ट्युब्यूल, त्यालाच किडनी ट्युब्यूल किंवा त्यालाच रेनल ट्युब्यूल, सगळे हे एकच आहेत. नेफ्रॉनलाच ही वेगवेगळी नावं आहेत. आता हे नेफ्रॉनचं काय आहे, तर नेफ्रॉनमध्ये 2 महत्त्वाचे पार्ट्स आहेत, बाउमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस. आता हे जे बॉमेन्स कॅप्सूल आहे थिन वॉल्ड कप लाईक स्ट्रक्चर आहे विच इज प्रेझेंट ॲट द एंड ऑफ द नेफ्रॉन. आणि ग्लोमेरुलस हा कप लाईक पार्ट ऑफ बॉमेन्स कॅप्सूल आहे. जसं तुम्हाला इथं हे स्ट्रक्चर दिसतंय, हा पार्ट ग्लोमेरुलसचा आणि हा जो कॅप्सूलचा पार्ट आहे. ग्लोमेरुलस हे काय आहे, तर कप लाईक पार्ट आहे ज्याच्यामध्ये ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क हे सांगायचं. अशी डायग्रॅम तुम्ही इथं जशी मी दिलेली आहे तशी काढली तरी सुद्धा चालेल. आणि मग प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन ही टोटली डिफरंट आहे अगेन. मग युरिन फॉर्मेशन कशी होते हे ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सांगितलं आहे. मग ज्या आर्टरीज आहेत आपल्या रेनल आर्टरीज, ह्या ब्रिंग ब्लड टुवर्ड्स द नेफ्रॉन. त्यानंतर ब्लड पहिल्यांदा ग्लोमेरुलसमध्ये येतं. त्याच्यानंतर वॉल ऑफ बॉमन्स कॅप्सूल इज सिलेक्टिव्हली परमिएबल, म्हणजे ठराविक सबस्टन्सेसनाच एंट्री अलाउ आहे, लाईक वॉटर, सॉल्ट, नायट्रोजनस वेस्ट ह्यांच्यासारख्या मटेरियल्सच त्याच्यातून पास होऊ शकतात. आणि मग ते जे फिल्टर होऊन आलेले आहे युरिया, युरिक ॲसिड, वॉटर वगैरे, ते सगळे कुठं पास होतात, ते कॅव्हिटीमध्ये येतात, कॅव्हिटी ऑफ बॉमन्स कॅप्सूलमध्ये येतात. तिथून ट्युब्युलर पार्टकडे जातात आणि तिथे काय होतं, पुन्हा रिॲब्झॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल्स ह्या ट्युब्युलर पार्टमध्ये होतं आणि रिमेनिंग फिल्ट्रेट म्हणजे तुमचं युरिन असेल.
अप्रॉक्सिमेटली 5 लिटर ब्लड हे आहे आपल्या बॉडीमध्ये, त्यातलं हे सगळं अमाऊंट ऑफ हे आहे ना, हे सगळे नंबर लक्षात ठेवा 1-1 मार्कांसाठी. डेली एवढी लिटर युरिन फॉर्म होते वगैरे. त्यानंतर हे अगेन तुमचे इन टेक्स्ट क्वेश्चन्स की विंटरच्या वेळेस आपल्याला स्मॉल क्वांटिटी ऑफ युरिन प्रोड्यूस समर सीझनमध्ये, विंटरमध्ये जास्त होते. हे सगळे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला इथं दिलेली आहेत. डायलिसिसवरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते, तर ही शॉर्ट नोट विचारली जाईल तेव्हा तुम्ही एवढंच जे इथं दाखवलं आहे मी तेवढं लिहिलं तरी तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क त्याच्यामध्ये मिळू शकतात. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला डिरेक्टली कोऑर्डिनेशन इन प्लांट हे जे आहेत की नाही हे विचारलं जातात बघा. ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट आणि ग्रोथ इररिलेव्हंट मुवमेंट. मग ग्रोथ रिलेव्हंट त्याला स्ट्रॉपिक मुवमेंट किंवा त्याला स्ट्रॉपिझम असं म्हणतात. ग्रोथ रिलेव्हंट एकूण 4 प्रकारच्या मुवमेंट आहेत. फोटोट्रॉपिक, ज्याला लाईटच्या स्टिम्युलसला दिलेला रिस्पॉन्स म्हणून प्लांटची ग्रोथ होते. अर्थची ग्रॅव्हिटी दॅट इज ग्रॅव्हिट्रॉपिक. वॉटर टुवर्ड्स जे होतं ते हायड्रोट्रॉपिक. आणि केमिकल्सच्या कडे जी वाढ होते त्याला किमोट्रॉपिक मुवमेंट म्हणतात. हे सगळे जे आहेत की नाही हे ऑक्झिन्स वगैरे हे सगळे सुद्धा एक्झाम्पल्स आहेत किमोट्रॉपिक मुवमेंटचे. त्यातले हे सगळे म्हणजे कोणत्या हॉर्मोनचा, कोणते जे प्लांट हार्मोन त्याचं काय रोल आहे, जसं की ऑक्झिन हे सेल एनलार्जमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे, जिबर्लिन सेल इलॉंगेशनसाठी, सायटोकायनिन सेल डिव्हिजनसाठी आणि ॲब्सिसिक ॲसिड ग्रोथ प्रिव्हेंट करतं. हे महत्त्वाचे आहेत, हे सगळ्यांना आलेच पाहिजेत. थिग्मोट्रॉपिक जे दिलेलं आहे टेंड्रिल्स ऑफ प्लांटची जी मुवमेंट म्हणजे रिस्पॉन्स टू स्टिम्युलस ऑफ टच, म्हणजे जसं की लाजाळूचं झाड जे असतं ना, तर तो जो प्रकार येतो तो थिग्मोट्रॉपिक प्रकारामध्ये येतो. त्यानंतर ग्रोथ इररिलेव्हंट मुवमेंट जो आहे ज्यालाच नॅस्टिक मुवमेंट असं म्हटलं आहे, मग त्यालाच मायमोसाचं जे आत्ता सांगितलं तुम्हाला तो प्रकार येतो. आणि लोटस फ्लावरचं जे ओपनिंग ड्युरिंग डे टाईम किंवा ट्यूबरोजचं ॲट नाईट टाईम, बॅलासम जे आहे, तर हे सगळे एक्झाम्पल ग्रोथ इररिलेव्हंट मुवमेंट्समध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर ह्युमन बिईंग्समधला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, नर्वस कंट्रोल, त्याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रक्चर ऑफ नर्व सेल किंवा न्यूरॉन ही डायग्रॅम सहित तुम्हाला सांगता आली पाहिजे. नर्व सेलमध्ये त्याचे 2 पार्ट्स असतात, एक सेल बॉडी आणि दुसरं म्हणजे ॲक्झॉन. ठीक आहे. तर हे सगळं व्यवस्थित तुम्हाला ह्या नोट्समध्ये मी सप्लाय केलेलं आहेच. कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस कसे होतात, कशा पद्धतीने ते पास होतात. हां, हे नर्व सेलचे जे टाईप्स खूप 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 महत्त्वाचे आहेत. हे VIMP जसं म्हणता तुम्ही तसं सेन्सरी, मोटर आणि असोसिएशन न्यूरॉन हे आलं पाहिजेत. आणि कोणता न्यूरॉन कोठून कोठे इम्पल्सेस कंडक्ट करतो हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर सेन्स ऑर्गन्स प्रत्येकाचे फंक्शन हे तुमचे अगेन इन टेक्स्ट क्वेश्चन्स आहेत. कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल सारखे. ह्युमन नर्वस सिस्टम हे एक अति महत्त्वाचा पार्ट आहे. सेंट्रल नर्वस सिस्टम, त्याच्यामध्ये हे सगळे ह्युमन ब्रेन, सेरेब्रम वगैरे हे सगळं येतं. हे मेडुला ऑब्लॉंगेटा, स्पायनल कॉर्ड हा सगळा सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट येतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन ब्रेनचं स्ट्रक्चर, आता हे जे मी इथं ग्रीन कलरनं दिलं आहे की नाही, तर ते तुम्हाला कोरिलेशन सारख्या 1 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये विचारलं जातं. म्हणजे ब्रेन किंवा ब्रेनचं कव्हरिंग आहे स्कल किंवा क्रॅनियम, स्पायनल कॉर्डचं कव्हरिंग आहे व्हर्टेब्रल कॉलम. त्यानंतर स्पेस बिटवीन द सेंट्रल नर्वस सिस्टम आणि त्याची कव्हरिंग म्हणजेच आपलं स्कल आणि ब्रेन ह्यांच्यामधली जागा त्याला म्हणायचं मेनिंजेस. त्यानंतर ब्रेनमधल्या कॅव्हिटीजना म्हणायचं व्हेंट्रिकल्स आणि कॅव्हिटी इन स्पायनल कॉर्ड त्याला म्हणायचं सेंट्रल कॅनल. हे सगळे हे जे आहेत ना हे 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ह्यांच्यामध्ये सेरेब्रो स्पायनल फ्लुइड असतं, न्यूट्रिशन सप्लाय करतं वगैरे. ह्युमन ब्रेनचे ह्याच्या तुम्हाला माहीतच आहे सेरेब्रम, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली त्यांचे फंक्शन्सवरती प्रश्न विचारले जातात. तर सेरेब्रमचं हे फंक्शन झालं, सेरेबेलमचे हे फंक्शन सांगितलेत, मेडुला ऑब्लॉंगेटा, स्पायनल कॉर्ड काय आहे त्याचे फंक्शन्स. आणि रिफ्लेक्स ॲक्शन आहे ह्याच्यावरती तुम्हाला 5 मार्कांचे वगैरे प्रश्न किंवा इथं जसं दिलं आहे की व्हॉट इज हॅपनिंग इन 1 and 2 वगैरे हे सगळं तुम्हाला आन्सर्स मी दिलेले आहेत. केमिकल कंट्रोलमधले जे हॉर्मोन्स आहेत ते तुम्हाला विचारले जातात. प्रत्येक हार्मोनचा स्पेसिफिक रोल मी तुम्हाला शिकवलेलाच आहे. सो ह्या आपल्या पूर्ण चॅप्टरच्या नोट्स अलॉंग विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. 1 ते 2 दिवसात तुम्हाला या नोट्स मी वेबसाईटवरती पण अवेलेबल करून देते. क्लास 9चं स्टडी मटेरियल जर तुम्हाला हवं असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ठीक आहे, इथेच थांबूया. थँक्यू सो मच.